नमस्कार, मी दिव्या. तरुण भारत संवादच्या आजच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सर्वप्रथम नजर टाकूया आजच्या टॉप 3 हेडलाईन्सवर. भरधाव क्रुझरने विरुद्ध दिशेत जाऊन दुचाकीला दिली धडक. भीषण अपघातात 6 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू. भोगावती नदीतील पाणी शेवाळयुक्त व दूषित. नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर धोका. बाणगे गावातील स्मशानभूमीत संशयास्पद प्रकार उघड. काळ्या कापडात नारळ, लिंबू, अगरबत्ती. आता पाहूया ठळक बातम्यांचा सविस्तर आढावा. भरधाव वेगातील क्रुझर वाहनाने विरुद्ध दिशेला जाऊन दुचाकीला जोराची धडक दिली. या भीषण अपघातात 6 वर्षीय बालकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीवरील अन्य 3 जण जखमी झालेत. ही घटना वाठार बोरपाडरे राज्य महामार्गावर रविवारी सायंकाळी घडली. याच भरधाव क्रुझरने तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण समूहाजवळ आणखी एका दुचाकीला ठोकरल्याने 2 जण जखमी झालेत. सरवडे तालुका राधानगरी येथील मुख्य बाजारपेठेत चोरट्यांनी मध्यरात्री धाडसी चोरी केली. यामध्ये रेपे गल्लीतील सुमन शिवाजी महाड शेट्टी यांच्या घरासह खडे गल्लीतील महालक्ष्मी नागरी पतसंस्थेत चोरी केली. महद शेट्टी यांच्या घरातून अंदाजे 8 तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम 70,000 रुपयांची रोकड, तर महालक्ष्मी पतसंस्थेतील 72,000 रुपये लंपास केलेत. भरवस्तीत धाडसी चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. कुदनूर येथील शेतकरी सिद्धप्पा सट्टुपा तेऊरवाडकर यांच्या राहत्या घराला शॉर्ट सर्किटमुळे आग लागून सुमारे 10 लाखांचं नुकसान झालंय. या घटनेमुळे कुटुंबावर मोठा आर्थिक आघात झाला आहे. करवीर तालुक्यातील भोगावती नदीमध्ये शेवाळयुक्त दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. कोगे भैरेश्वर दरम्यान असणाऱ्या धरणावर पाणी अडवण्यासाठी बर्गे घालण्यात आले आहेत. महे, कसबा, बीड, कोगे भैरेश्वर या गावातील पिण्याच्या पेयजल योजनेतील पाण्याच्या टाक्या याच नदीकाठी आहेत. त्यामुळे या संपूर्ण गावांना होणारा पाणी पुरवठा हा या पाण्यातूनच होत आहे. पाणी अडवल्यामुळे व दिवसा उष्णता वाढल्यामुळे पाण्याचा दुर्गंध येतोय. याकडे प्रशासनानं वेळीच लक्ष देणं गरजेचं आहे, असं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलंय. बाणगे गावातील स्मशानभूमीत अलीकडेच आढळलेल्या एका संशयास्पद प्रकाराने ग्रामस्थांमध्ये भीतीचं आणि चर्चेचं वातावरण निर्माण झालंय. स्मशानभूमीच्या एका बाजूस काळ्या कपड्यामध्ये नारळ, लिंबू, अगरबत्ती तसेच इतर काही वस्तू बांधून ठेवलेल्या आढळून आल्या. हा प्रकार नेमका कोणत्या उद्देशाने करण्यात आलाय याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नसली तरी अंधश्रद्धाच्या विधीचा हा भाग असावा असं व्यक्त केले जाते. गोकुळ दूध संघातील कथित गैरव्यवहार प्रकरणाला आता नवं वळण मिळालं असून या संपूर्ण प्रकरणाची अंमलबजावणी संचालनालयाकडून म्हणजेच ईडी कडून चौकशी करण्यात यावी अशी मागणी चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. ह्या गोकुळ दूध डेअरी हा आमचा कोल्हापूर जिल्ह्यातला आणि महाराष्ट्रातला सगळ्यात मोठी संस्था. ही पवित्र संस्था टिकावी, राहावी आणि ज्या शेतकऱ्यांनी कष्टातून घामातून उभे केलेले आहे त्यांना न्याय हक्क मिळावा. त्यांच्या संस्था त्या कुणाच्याही घराणेशाहींच्या ताब्यात न जाता ह्या शेतकरी कष्टातून उभे केलेली संस्था राहावी म्हणून आम्ही सगळे प्रयत्न आहेत. राज्याचे सक्षम आणि कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय आमचे नेते, आमचं दैवत देवेंद्र फडणवीस साहेब याच्याकडे आम्हाला मनापासून त्यांचं सहकार्य असणार याच्यामध्ये, कारण त्यांना त्यांच्या लक्षात आणून दिलं आम्ही की हा कमीत कमी पूर्वी 3,800 डेअऱ्या होत्या, आता 3,700 नवीन डेअऱ्या झालेत. त्याच्यामुळे 3,700 नवीन डेअऱ्या करण्यामध्ये 3,000 डेअरी फक्त महेश कदम ह्या नावाचा DDR एका मंत्र्या महोदयांच्या सांगण्यावरती नेत्यावरती 3,000 डेअऱ्या कशा मंजूर करू शकतो आणि त्याला एक गिफ्ट म्हणून परत त्यांना गोकुळला त्यांना शिफ्टिंग करून त्यांना गिफ्ट दिलेली आहे. त्याची चौकशी ईडी मार्फत व्हावी ह्या अधिवेशनात मुद्दे मांडेल. नाहीतर मी अमर भूषणला ह्या गोष्टीत मी बसणार आहे. ईडी मार्फत चौकशी यांची व्हावी. वारणानगर येथे सुराज्य फाउंडेशनच्या वतीने UPSCतील यशवंतांचा विजन 2026 गौरव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी आमदार डॉक्टर विनय कोरे यांनी नव्या पिढीतील IAS अधिकाऱ्यांनी राष्ट्र निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावून देशाचे शिल्पकार व्हावे असे आवाहन केले आहे.
गुजरात येथील गुळ व्यापाऱ्यांच्या निर्णयामुळे कोल्हापुरातील गुळ उत्पादक शेतकऱ्यांनी सुद्धा सोमवारी व मंगळवारी मार्केट यार्डमध्ये गुळाची आवक करणार नाहीत असं शनिवारी झालेल्या बैठकीत निर्णय घेतलाय। यामुळे होणारी आर्थिक उलाढाल ठप्प होणारे दैनंदिन 25 ते 30 टेम्पो गुळाची आवक होते। गुजरातच्या निर्णयावरच कोल्हापूरची पुढील दिशा ठरणार आहे। कोची तालुका हातकणंगले महाराष्ट्र कर्नाटकातील भाविकांचा आराध्य दैवत असलेल्या जागृत श्री भैरवनाथ देवाची गाव यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। यात्रेनिमित्त राजसदरेवर आकर्षक बैठी पूजेचं सजावट करण्यात आलं होतं। ढोल ताशांच्या गजरात गुलाल व खोबऱ्याची उधळण करत पालखीने मंदिर परिसरातील विविध देवस्थानांना भेट दिली। फटाक्यांच्या आतिषबाजीने वातावरण दणदणून गेलं होतं। कला कोणत्याही माध्यमातून व्यक्त होऊ शकते याची प्रचिती येळाणे तालुका शाहूवाडी येथील युवा कलाकार केवल यादव यांनी दिली आहे। त्यांनी कलिंगड या फळावर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे चित्र रेखाटून अनोखी कलाकृती साकारली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या पूर्वसंध्येला साकारलेले या चित्राने सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय। अवघ्या 40 मिनिटात त्यांनी हे चित्र पूर्ण केलंय। त्याच्या या वेगळ्या आणि आकर्षक कलेचं सर्वत्र कौतुक होते। तर या होत्या आजच्या जगभरातील ठळक घडामोडी। अशाच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा तरुण भारत कोल्हापूर। चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार।